एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। अमरावतीने ग्लोबल पॉलिटिक्समध्ये एक छोटा योगदान दिला आहे। ट्राय नेशन ट्राय सर्व्हिसेस ची लॉर्ड बुद्ध सर्किट बाईक एक्सपेडिशनचा स्वागत करून आणि तुलादान करून आपल्या भारतीय आर्मीला सॅल्यूट केला आहे। पहिले पंचवटी, नंतर इरविन चौक आणि संध्याकाळी राजकमल चौक येथे आर्मी ऑफिसर्स यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। ट्राय नेशन म्हणजे तीनही देश, भारत, नेपाळ आणि श्रीलंका, आणि ट्राय सर्व्हिसेस म्हणजे तीनही सैन्य, लष्कर, नौदल आणि वायू सेनेचे निवृत्त आर्मी ऑफिसर्स गौतम बुद्ध यांच्या शांती तत्वाचे उद्दिष्ट घेऊन जागतिक स्तरावर लॉर्ड बुद्ध सर्किट बाईक रॅलीच्या माध्यमातून शांततेचा संदेश देत आहे। या रॅलीच्या माध्यमातून आशिया खंडात चीनला भारत, नेपाळ आणि श्रीलंकेच्या एकतेचा संदेश मिळणार असल्याचे समजते। ग्लोबल पॉलिटिक्समध्ये भारत आपला स्थान मजबूत करत इंटरनॅशनल स्तरावर भारत शांततेचा संदेश पोहोचवत आहे। या लॉर्ड बुद्ध सर्किट उपक्रम अंतर्गत गौतम बुद्धांचा वारसा असलेल्या तीनही देश एकत्र येऊन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध मजबूत करत आहे। इंटरनॅशनल स्तरावर भारत, श्रीलंका आणि नेपाळच्या एकतेचा प्रतीक ही लॉर्ड बुद्ध सर्किट बाईक रॅली असणार आहे, जे संपूर्ण जगात शांततेचा संदेश घेऊन दीक्षाभूमी नागपूर ते गौतम बुद्ध यांच्या पवित्र स्थानी बोधगया पर्यंत जाणार आहे। या जागतिक स्तराच्या कार्यक्रमात अमरावतीने एक योगदान दिले असून राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि अमरावती समाजसेवक लप्पीसेठ जजोदिया यांच्या उपस्थितीत 23 ऑगस्टला संध्याकाळी राजकमल चौक येथे या आर्मी ऑफिसरचे स्वागत करण्यात आले आणि ब्रिगेडियर दीपक गौर, कारगिल वॉर हिरो, लेफ्टनंट कर्नल निलेश तिवारी, लेफ्टनंट कर्नल विशाल चोपड़ा, लेफ्टनंट कमांडर अविनाश प्रसाद, विंग कमांडर वीपी भट्ट, स्कॉट लीडर नवनीत शर्मा आणि आपल्या अमरावतीचा गौरव असलेले कॉलोनल कमांडर राजेश अडाऊ या सगळ्यांचे तुलादान करण्यात आले। भटजी आणि भंतेजी यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आली। या मोहिमेचे संयोजक राहुल पाटील असून इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन कडून ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे आणि बाईक रॅलीचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल विशाल चोपड़ा करत आहे। या बाईक एक्सपेडिशन मध्ये अमरावतीचा गौरव असलेले कॉलोनल कमांडर डॉक्टर राजेश अडाऊ, ज्यांनी बहादुरी दाखवत कारगिल वॉर मध्ये फ्रंट लाईन वर राहून आपल्या घायल सैनिकांचा उपचार केला, त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकारकडून त्यांना सेना मेडल अवॉर्डने सन्मानित देखील करण्यात आले होते। शनिवारी अमरावतीच्या हवेत देशप्रेम आणि सैनिकांसाठी सन्मान आणि करुणेची भावना दिसत होती। और उनकी तुलाबी की जाने वाली है। गुड़ तुला, धान्य तुला ये करने वाले एक्चुअली तो उनको तोल नहीं सकते, उनका काम ही इतना बड़ा है कि उनको तोल नहीं सकते। वो है इसलिए अपन है, क्योंकि भारत माता का संघर्ष संरक्षण करने वाले वो लोग हैं, वो सैनिक हैं, और उसके वजह से हम सुरक्षित हैं, हम विकास कर सकते हैं।